So let's start with first chapter, rotational dynamics. In this chapter we study the two types of motion. First is circular motion and second is rotational motion. पहा आता या दोन्ही मोशन आपण सायमल्टेनियसली समजून घेऊया. मी त्यासाठी एक ॲपरेटस बनवले. पहा आता त्या ॲपरेटसमध्ये काय असेल, ही एक डिस्क घेतलेली आहे, म्हणजे पुट्टा आहे, त्याची एक डिस्क बनवली आणि त्याला हा पेन जोडला आहे, तो त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल. म्हणजे ज्यावेळेस मी ह्या पुट्ट्याला ह्या डिस्कला अशी रोटेशन देणार आहे ती काय असेल, रोटेशनल मोशन असेल. आणि जर मी यावरती एक ऑब्जेक्ट जर ठेवला, फॉर एक्झाम्पल एक कॉईन कन्सिडर केला, हा कॉईन मी या पॉईंटला ठेवला, ठीक आहे, आणि सेम रोटेशन परत जर दिली तर काय होईल पहा, ठीक आहे. तर ह्या मोशनमध्ये कॉईनची जी मोशन असेल ती काय आहे, सर्क्युलर मोशन आहे, आणि ह्या डिस्कची मोशन कशी आहे तर ती रोटेशनल मोशन असेल. म्हणजेच थोडक्यात काय, सर्क्युलर मोशन म्हणजे काय, द मोशन ऑफ ए बॉडी विच इज अबाउट दी सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. म्हणजे हे एक सर्कल असेल तर याच्या सर्कम्फरन्सवरती जर बॉडी फिरत असेल तर त्याला आपण काय म्हणणार, सर्क्युलर मोशन. आणि ती होल बॉडी जर स्वतःभोवती फिरत असेल तर त्याला काय म्हणणार आपण, रोटेशनल मोशन. ठीक आहे. आता रोटेशनल मोशनचं आणखी एक एक्झाम्पल असं आहे पहा, हा डस्टर आहे, त्याला मी ह्या पॉईंटला जर असं रोटेट केलं तर ही रोटेशनल मोशन असेल. ते जर मी ह्या ठिकाणी एक ॲक्सिस कन्सिडर केला इथे आणि ह्या भोवती जर असं जर फिरवलं, म्हणजे जसं आपलं डोअरची मोशन असते त्या पद्धतीने तीसुद्धा काय असणार आहे, रोटेशनल मोशनच असेल. कारण हा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन असणार आहे तो त्या बॉडीला अटॅच असणार आहे, त्या बॉडीचा पार्ट असणार आहे. ठीक आहे. पण सर्क्युलर मोशनमध्ये मात्र काय होते, बॉडी सेपरेट रोटेट होते आणि हा जो पॉईंट असणार किंवा या ठिकाणी जो आपण ॲक्सिस घेणार आहे, ज्याला आपण सर्कलचं सेंटर म्हणतो, तो मात्र त्या बॉडीचा पार्ट नसतो. ठीक आहे. हा एक मेन डिफरन्स लक्षात ठेवा. सर्क्युलर मोशन लक्षात आलं, त्यानंतर रोटेशनल मोशन. नाव अकॉर्डिंग टू नेम ऑफ द चॅप्टर, रोटेशनल डायनॅमिक्स. रोटेशनल मोशन म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल. नाउ व्हॉट इज मीन बाय डायनॅमिक्स. डायनॅमिक्स म्हणजे काय, डायनॅमिक्स मीन्स it is also the study of motion, but here we discuss the causes of that motion. म्हणजेच काय, डायनॅमिक्स हा एक मोशनचा स्टडी असेल, पण ती मोशन होण्यासाठी काय कारण असेल, त्याची कॉजेस काय असतील ते पण आपण या ठिकाणी स्टडी करणार, त्याला काय म्हणणार आहे, डायनॅमिक्स. हा शब्द आपल्याला गेल्या वर्षीच्या सिलेबसमध्ये झालेला पहा. याचबरोबर आपण शिकलो होतो कायनेमॅटिक्स, राईट. व्हॉट इज मीन बाय कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्स मीन्स व्हॉट, इट इज ऑल्सो स्टडी ऑफ मोशन, बट हिअर वी डज नॉट डिस्क्राईब दी इट्स कॉजेस. म्हणजे ती मोशन होण्यामागची कारणे काय असतील ते आपण पाहणार नाही. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला दाखवलं पहा, ही बॉडी फक्त रोटेट होते, त्याची मोशन होते, बरोबर, त्याचा आपण स्टडी तर करणार आहे, पण ह्याला रोटेट करण्यासाठी मी इकडून किती फोर्स अप्लाय केला, किती टॉर्क अप्लाय केली, याचा स्टडी आपण कायनेमॅटिक्समध्ये करत नाही. मग ह्या दोघांमध्ये पॅरामीटर्स काय काय असतात पहा, काय कशाचे आपण स्टडी करणार. फर्स्ट डायनॅमिक्समध्ये काय असणार आहे तर त्याचे कॉजेस, म्हणजे त्याला आपण फोर्स किती अप्लाय केलेला असेल, फोर्सेस काय असतील, किंवा टॉर्क अप्लाय केलेला असेल, टॉर्कचा स्टडी पण त्यामध्ये घेणार आहोत. त्यानंतर मोमेंटम असेल, त्याची एनर्जी असेल, कायनेटिक एनर्जी असेल, पोटेन्शियल एनर्जी असेल, म्हणजेच टोटल रोटेशनल एनर्जी असेल. आणि कायनेमॅटिक्समध्ये कोणते कोणते पॅरामीटर स्टडी करायचे आहेत तर ते आहेत डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट, त्यानंतर स्पीड, वेक्टर फॉर्ममध्ये जर घेतलं तर आपण काय घेणार, व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन, यासारखे कंपोनंट कुठं स्टडी करायचे आहेत, कायनेमॅटिक्समध्ये. आणि डायनॅमिक्समध्ये हेच तर कंपोनंट असणारच आहे, त्याचबरोबर त्याची कॉजेस म्हणजे मोशन होण्याची कारणं, त्यासाठी जो आपण अप्लाय केलेल्या ह्या क्वांटिटी असेल ह्याचा पण स्टडी आपण डायनॅमिक्समध्ये करणार. मग आता तुमच्या जनरली लक्षात आलं असेल, रोटेशनल डायनॅमिक्स म्हणजेच काय, इट इज द स्टडी ऑफ मोशन, आणि पर्टिक्युलर मोशन कशी असेल ती रोटेशनल मोशन असेल. मग त्यामध्ये काही पार्ट सर्क्युलर मोशनचं पण असणार आहे, आणि त्याचं डायनॅमिक्स म्हणजेच काय, हे सर्व पॅरामीटर आपल्याला त्यामध्ये स्टडी करायचे. ठीक आहे. ती मोशन होण्यामागची कारणे काय असतील, त्याला कोणता फोर्स अप्लाय केला असेल, टॉर्क अप्लाय केला असेल, जी मोमेंटम काय असेल, एनर्जी काय असेल त्या मोशनमध्ये, हे सर्व आपण ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे. तर त्याआधी आपल्याला काही बेसिक टर्म पण माहीत असणं गरजेचं आहे, ज्या आपल्याला इथून मागे तुम्ही शिकलेला आहात. मग त्यामध्ये आपल्या नवीन सिलेबसमध्ये त्याला रिकॉल पॉईंट म्हटलेले आहेत. तर ते रिकॉल पॉईंट कोणते कोणते आहेत पहा. त्यामध्ये फर्स्ट आहे तो म्हणजे सेंटर ऑफ मास.
What is mean by center of mass or the center of mass point? Center of mass point means what? It is the any point of the body at which whole mass of the body is supposed to be concentrated in order to study its motion. For example, हा एक मार्कर पेन घेतला, ह्याचा एक असा पॉईंट असणार आहे का त्या पॉईंटला त्या बॉडीचं टोटल मास जे आहे ते कसं डिस्ट्रीब्यूट झालं असेल, म्हणजे या बाजूची समेशन आणि ह्या बाजूची समेशन जर घेतली तर ती किती येणार आहे? 0. त्याला म्हणलेलं आहे समेशन ऑफ मोमेंट ऑफ मास. ती 0 आली असणार. आता ही एक पर्टिक्युलर शेप असलेली बॉडी जर इरेग्युलर शेप बॉडी जर असेल तर असा एक पॉईंट असणार का त्या पॉईंटला त्या बॉडीचं सगळं मास काय असणार आहे? सारख्या प्रमाणात डिस्ट्रीब्यूट झालं असेल, कॉन्सन्ट्रेट झालं. मॅथमॅटिकली सेंटर ऑफ मास कसं एक्सप्लेन केलं जाईल? समेशन ऑफ MI/RI इज इक्वल टू 0. दिस MI/RI इज कॉल्ड एज दी मोमेंट ऑफ मास. ठीक आहे. यामध्ये नेक्स्ट पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे तो म्हणजे कायनेमॅटिकल्स इक्वेशन. कायनेमॅटिकल इक्वेशनचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये अशी मी लिंक दिलेली आहे. आपण इथे शॉर्टमध्ये 3 कायनेमॅटिकल इक्वेशन ते स्टडी करूया. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन आहे विच इज द बेसिक डेफिनेशन ऑफ एक्सलरेशन. Acceleration is equal to, you know that, change in velocity divided by time, right, which is the rate of change of velocity with respect to time. Suppose we consider the initial velocity is u and after time t the body is accelerated and its velocity becomes v. So change in velocity becomes v minus u and time is t minus 0 which is t. आता हे इक्वेशन जर आपण सिम्प्लिफाय केलं तर ते या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. v इज इक्वल टू यू प्लस ए टी, राईट. मग दिस इज द फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, राईट. दिस इज द सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन. हियर ए मीन्स एक्सलरेशन, एस इज द डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल इन टाइम टी. नो थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टॉईस ए एस. आता हे तिन्ही कायनेमॅटिकल इक्वेशन तुमचे व्यवस्थित पाठ असले पाहिजेत. त्यामध्ये फर्स्ट कोणतं घेतलं आपण? v इज इक्वल टू यू प्लस ए टी. सेकंड एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. थर्ड v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टॉईस ए एस. ठीक आहे, सिम्पल आहे. नेक्स्ट पॉईंट आपल्याला अंडरस्टँड असला पाहिजे तो म्हणजे रिअल अँड स्यूडो फोर्सेस. रिअल अँड pseudo forces. The first real force कोणता घेतला होता? फर्स्ट रियल फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणता लॉ होता हा? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इट इज एक्सप्लेन बाय युजिंग दी न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन r square. What is F? F is the force of attraction between the two masses which are m1 and m2, and r is the center to center distance between these two masses. And what is G? Capital G is called as the universal gravitational constant, right? This is the Newton's law of gravitation. Now second real force, electrostatic force. This electrostatic force is explained by the Coulomb's law, right? What is Coulomb's law? The magnitude of force F is equal to 1 upon 4 pi epsilon 0 k q1 q2 upon r square, right? And this force is the force of attraction or repulsion. That means this force is attractive or repulsive. This force is in between the two charges q1 and q2. These two charges are kept at a distance r from each other, right? आता हा फोर्स अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह असू शकतो, पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा फक्त अट्रॅक्टिव्ह आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता याची पॉलॅरिटी काय असेल चार्जची, त्यानुसार ह्या फोर्स अट्रॅक्टिव्ह का रिपल्सिव्ह ते ठरवलं जाईल. आणि थर्ड जे आहे ते म्हणजे न्यूक्लिअर फोर्सेस. आता न्यूक्लिअर फोर्सेसमध्ये परत 2 टाईप घेतले होते, एक म्हणजे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि दुसरा कोणता होता? वीक न्यूक्लिअर फोर्स. ठीक आहे, हे बेसिक सगळे रिअल फोर्सेस माहीत आहे. आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला महत्त्वाचं जो आहे तो म्हणजे स्यूडो फोर्स महत्त्वाचा आहे, तो आपल्याला बऱ्याच वेळा लागणार आहे. तर नेक्स्ट आपण पाहूया स्यूडो फोर्स. सो सेकंड आपण स्टडी करूया स्यूडो फोर्स. व्हॉट इज मीन बाय स्यूडो फोर्स? आता स्यूडो फोर्स हा रिअल फोर्स नाही आहे का तो इमॅजिनरी आहे? हा स्यूडो फोर्स हा इमॅजिनरी फोर्स नसून तो काय फक्त एक नॉन रिअल फोर्स आहे. तर नॉन रिअल म्हणजे रिअल फोर्स आपण आता स्टडी केली.
ठीक आहे. आता न्यूटन सेकंड लॉनुसार फोर्स काय घेतो आपण, F इज इक्वल टू मास इंटू एक्सलरेशन इन वेक्टर फॉर्म. F बार इज इक्वल टू मायनस ए बार. वी नो दॅट फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी विच इज डायरेक्टेड ॲज अ सेम डायरेक्शन ॲज अ एक्सलरेशन, राईट. मग आता याचा अपोजिट फोर्स कोणता असेल, तर तो अपोजिट फोर्स असेल F बार इज इक्वल टू मायनस एम ए बार. दॅट मीन्स विच इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ एक्सलरेशन, राईट. मग हा न्यूटन्स लॉ ऑफ मोशन एक्सप्लेन केलेला फोर्स असेल, त्याच्या अपोजिट हा फोर्स केला. मग तो सिडो फोर्स कशासाठी वापरला जातो, तर तो न्यूटन्स लॉ जो आहे त्याला व्हॅलिडेट करण्यासाठी हा फोर्स अप्लाय केला होता. फॉर एक्झाम्पल पहा, सपोज व्हेकल इज सडनली स्टॉप, then the passenger is move ahead. This is because of the pseudo force. म्हणजेच काय, जर व्हेकल आपण इमिजिएटली स्टॉप केली तर त्यावेळेस पॅसेंजर काय होतात, पुढे झुकले जातात. मग त्यावेळेस त्यांच्यावरती दुसरा कोणता फोर्स अप्लाय केला होता का, नव्हता केलेला, ठीक आहे ना. मग तरी पण आपल्यावर फोर्स अप्लाय झाला, म्हणजे तो कोणता फोर्स आपण इमॅजिन केला आहे, तो म्हणजे सिडो फोर्स. म्हणजे न्यूटन्स लॉला व्हॅलिड करण्यासाठी जो फोर्स वापरला त्याला काय म्हणले, सिडो फोर्स म्हणले. याचे वेगवेगळे एक्झाम्पल आहेत. सिडो फोर्स कोणता असेल ते आपण पुढे शिकणारच आहोत, ठीक आहे. आणि ह्या चॅप्टरमध्ये अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आता आपल्याला शिकायचं तो म्हणजे फर्स्ट सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनची डेफिनेशन काय ती मगाशी तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये शिकलेलंच आहात. व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन मीन्स व्हॉट, इट इज द मोशन ऑफ ए बॉडी अबाउट द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, ठीक आहे. द सर्क्युलर मोशन मीन्स द मोशन ऑफ ए बॉडी अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. म्हणजे या पद्धतीने आपण एक सर्कल कन्सिडर करूया आणि ह्या सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती जर एखादी बॉडी फिरत असेल तर तिची मोशन कशी आहे, तर ती सर्क्युलर मोशन असेल, ठीक आहे. आता मगाशी आपण जो एक्सपेरिमेंट पाहिला या पद्धतीने मी हा एक कॉईन कन्सिडर केला. आता कॉईनची मोशन कशी आहे, सर्क्युलर मोशनमध्ये असणार. मग आता याचं स्पीड कॉन्स्टंट असू शकतं किंवा व्हॅरी पण होऊ शकतो. म्हणजे ह्या कॉईन एक रोटेशन कंप्लीट करून यायला सेम टाईममध्ये येऊ शकतो किंवा डिफरंट टाईममध्ये येऊ शकतो, पण त्याचं पाथ मात्र चेंज होणार नाही, ठीक आहे. पाथ चेंज होतो आहे का, नाही होत. ज्या पाथमध्ये गेलेला म्हणजे ज्या सर्कम्फरन्सवरती असेल तो सेम पण सर्कम्फरन्स असेल, म्हणजे ही रेडियस पण चेंज होणार नाही, ती कॉन्स्टंट रेडियस असेल जर सर्क्युलर पाथ फिक्स असेल. मग याच्या कॅरेक्टरिस्टिक काय असतील, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनचे कॅरेक्टरिस्टिक काय असेल, मग असे सांगितल्याप्रमाणे ह्या मोशनमध्ये ही मोशन ॲक्सलरेटेड मोशन असेल का. हा जो कॉईन मी इथे दाखवला होता, आपण इथं कॉईन इमॅजिन करूया. हा कॉईन रोटेट होऊन येतोय, तर ह्या कॉईनमध्ये दोन कंडिशन सांगितल्या. एक तर स्पीड कॉन्स्टंट असू शकते किंवा स्पीड कॉन्स्टंट नसेल म्हणजे सेम टाईममध्ये तो रिव्हॉल्व होऊन येणार नाही. दोन्ही केसेसमध्ये ॲक्सलरेशन असेल का, इट इज अ ॲक्सलरेटेड मोशन. म्हणजे काय पहा, सर्क्युलर मोशन ही नेहमी ॲक्सलरेटेड मोशन असणार आहे. म्हणजे यू नो दॅट ॲक्सलरेशन मीन्स चेंज इन व्हॅलॉसिटी. आता व्हॅलॉसिटी जर चेंज होत असेल तर एकतर काय चेंज होणार आहे, त्याची मॅग्निट्यूड चेंज होईल, नाहीतर डायरेक्शन चेंज होईल, बरोबर. मग आता जर स्पीड कॉन्स्टंट असेल तर त्या ठिकाणी मॅग्निट्यूड चेंज होईल का, नाही होणार, पण डायरेक्शन मात्र चेंज होणार आहे. ह्या पॉईंटला जर असेल तर डायरेक्शन ही असेल, या पॉईंटला गेलं तर डायरेक्शन इथे होईल, इथे आला तर डायरेक्शन इथे असेल. म्हणजे प्रत्येक पॉईंटला या पाथवरती प्रत्येक पॉईंटला काय चेंज होती आहे, डायरेक्शन चेंज होती. डायरेक्शन चेंज होती म्हणजेच काय होते, व्हॅलॉसिटी चेंज होती. म्हणून काय म्हणलेलं आहे, इट इज अ ॲक्सलरेटेड मोशन. आणि यामध्ये सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे, इट इज अ पिरियडिक मोशन. फर्स्ट व्हॉट इज मीन बाय पिरियडिक. पिरियडिक म्हणजे काय, द मोशन ऑर द प्रोसेस ऑर द एनी फिनॉमिना विच कॅन रिपीट्स आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाईम ऑर स्पेस. म्हणजे एखादी मोशन जर रिपीट होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, पिरियडिक मोशन म्हणणार आहे. पण आता जनरली पिरियडिक हा शब्द टाईमशी रिलेटेड एखादी प्रोसेस जर रिपीट होत असेल तर त्याला आपण पिरियडिक म्हणतोय. पण ह्या सर्क्युलर मोशनमध्ये आपण काय कन्सिडर करणार आहोत पहा. या ठिकाणी जर नॉन युनिफॉर्म मोशन असेल तर फिक्स टाईममध्ये एक रोटेशन कंप्लीट होणार नाही, पण मात्र हा पाथ जो आहे तो पाथ रिपीट होणार आहे, ठीक आहे. म्हणून याला काय म्हणलेलं आहे, इट इज अ पिरियडिक मोशन, ठीक आहे. आपण असं म्हणू शकतो की सर्क्युलर मोशन इज अ पिरियडिक मोशन विथ रिस्पेक्ट टू द इट्स सर्क्युलर पाथ, राईट. म्हणजे पाथमध्ये रिपीट होते म्हणून त्याला काय म्हणले, पिरियडिक मोशन म्हणलेले, ठीक आहे. सर्क्युलर मोशन व्यवस्थित लक्षात आलं.
So next point, kinematics of circular motion. So what is mean by kinematics? हे आपण मागाशी स्टडी केलेलं आहे. कायनेमॅटिक्स म्हणजे काय, कायनेमॅटिक्समध्ये कोणते कोणते पॅरामीटर्स आहेत. ते सर्क्युलर मोशनमध्ये आपण फर्स्ट पॅरामीटर घेणार तो म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. व्हॉट इज मीन बाय अँग्युलर डिस्प्लेसमेंट, which is denoted by theta. सेकंड पॅरामीटर आहे तो म्हणजे अँग्युलर velocity, which is denoted by omega. and थर्ड पॅरामीटर आहे तो म्हणजे अँग्युलर एक्सलरेशन, which is denoted by alpha. Now first, what is mean by angular displacement कसं मेजर करणार. Suppose we consider any object which is revolving around the circumference of the circle in a anti-clockwise direction, right? Now initially particle is at point A. Now after time t the particle reach at point B. Now this angle described by the particle in given time is theta at the center of this circle, right? हा theta म्हणजे काय असेल, it is the angle described by the radius vector in a given time at the center of this circle. Such a displacement is called as the angular displacement, right? In geometry we know that the formula for this arc length, S is equal to r theta, right? Or theta is equal to S upon r. What is theta? It is the angle. Now second parameter, angular velocity. What is mean by angular velocity, which is denoted by omega. Angular velocity means it is the rate of change of angular displacement with respect to time, which is denoted by omega bar is equal to d theta bar upon dt. ठीक है, it is the rate of change of angular displacement with respect to time. Now what is the direction of this angular velocity? The direction of this angular velocity is given by the right hand thumb rule. Now what is the right hand thumb rule? Curl the fingers of the right hand which is along the direction of motion of a body and outstretch the thumb. Then in this case the curl finger indicate the direction of motion of a body. At that time the outstretched thumb indicate the direction of angular velocity. ठीक आहे. आणि जर पार्टिकल क्लॉकवाईज डायरेक्शन जर फिरत असेल, म्हणजे या पद्धतीने जर फिरत असेल तर त्यावेळेस अँग्युलर वेलोसिटीची डायरेक्शन कशी होईल, तर अँग्युलर वेलोसिटी डायरेक्शन काय होईल, कर्ल फिंगर आपल्याला काय करावं लागतील, मग अपोजिट डायरेक्शन. जर कर्ल फिंगर अपोजिट डायरेक्शन करतो तर ऑटोमॅटिक राईट हँड थंब काय होईल, डाऊनवर्ड डायरेक्शनला जाईल. ठीक आहे. मग ह्यांचं नोटेशन अशा पद्धतीने केलं जाईल. पहा, इफ दिस पार्टिकल इज रिव्हॉल्व्स इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, राईट, ॲट दॅट टाइम द डायरेक्शन ऑफ मोशन, डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलोसिटी इज इन अपवर्ड डायरेक्शन, राईट. म्हणजे या पद्धतीने जर बॉडी अशी फिरत असेल तर ही डायरेक्शन कोणाची असेल, अँग्युलर वेलोसिटीची असेल एक्सिसच्या अलॉंगमध्ये. आणि जर हा पार्टिकल या पद्धतीने जर फिरायला लागला, म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शन जर फिरायला लागला, तर डाऊनवर्ड डायरेक्शनला काय असणार, त्याची डायरेक्शन असेल म्हणजे या पद्धतीने. दिस इज द डायरेक्शन ऑफ ओमेगा बार. हिअर पार्टिकल इज रिव्हॉल्व इन क्लॉकवाईज डायरेक्शन. ठीक आहे. आता सिम्बॉलिकली ही डायरेक्शन जी आहे ती या पद्धतीने दाखवली जाईल आणि ही डायरेक्शन जी आहे ती या पद्धतीने दाखवली जाईल. ठीक आहे. याचा अर्थ आहे व्हेक्टर इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर बट इन आउटवर्ड डायरेक्शन. आणि याचा अर्थ आहे व्हेक्टर इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर बट इन डाऊनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. सिम्पल आहे. अँग्युलर वेलोसिटी समजली. आता थर्ड पॅरामीटर यामध्ये आपल्याला शिकायचं तो म्हणजे अँग्युलर एक्सलरेशन. दिस अँग्युलर एक्सलरेशन is nothing but the rate of change of angular velocity with respect to time, which is denoted by alpha bar. That means alpha bar is equal to d omega bar upon dt, right. This is the rate of change of angular velocity alpha. ठीक आहे. कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन समजले. आपण 3 पॅरामीटर या ठिकाणी स्टडी केले. फर्स्ट अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलोसिटी आणि अँग्युलर एक्सलरेशन.